नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या जास्तीत जास्त आपल्याला कमेंट्स या विषयावर येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा दोन्ही हप्ते नक्की शेतकऱ्यांना केव्हा मिळणार। कारण आपण जर पाहिलं तर सध्या कर्जमाफीची जी काही प्रतीक्षित शेतकरी बांधव होते तर त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे, म्हणजे कर्जमाफीच्या याद्या जाहीर झालेल्या आहे। मग आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या म्हणजेच 9व्या आणि 10व्या हप्त्याची। हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर सर्वात जास्त महत्त्वाचं हे आहे की हा जो 9वा हप्ता आहे तर हा हप्ता जवळपास 96 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना 9व्या हप्त्याचा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आणि यामध्ये जवळपास 16 लाखांच्या आसपास शेतकरी बांधव जे आहेत तर ते वगळण्यात आलेले आहे। मग आता कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार, म्हणजे 96 लाखांमध्ये कोणते शेतकरी बांधव बसणार आहेत आणि जे 16 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत त्या शेतकरी बांधवांमध्ये कोणते शेतकरी बांधव बसणार आहेत आणि हा हप्ता नक्की शेतकऱ्यांना केव्हा मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। तर शेतकरी मित्रांनो, जसं की कर्जमाफीच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्हानिहाय गावांमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावांच्या याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहे। आता त्या कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात याबद्दलची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा, यानंतरचा व्हिडिओ त्याबद्दल बनवण्यात येईल। मित्रांनो, आता जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत, तर त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास म्हणजे 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी जवळपास 96 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। परंतु यामध्ये एक गोष्ट हे आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधव या योजनेतून वगळण्यात देखील आलेले आहे। जसं की पीएम किसानच्या मागील हप्त्याचा आपण लाभ घेतला त्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी बांधव वगळण्यात आले, म्हणजे बाद करण्यात आले। अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्याही 9व्या आणि 10व्या हप्त्यासाठी अनेक शेतकरी बांधव वगळण्यात येणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे काही शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नाहीये, काही शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाहीये, तर काही शेतकरी बांधवांचा आधार त्यांच्या बँकेला लिंक नाहीये, तर काही शेतकरी बांधवांचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस नाहीये। म्हणजे हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 4 ऑप्शन जरी तुमचे यस असतील आणि जर तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेत असाल, परंतु तुमच्या एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल, सपोज तुम्ही पीएम किसान योजनेचाही लाभ घेताय, तुमचे पती पत्नी आणि मुलगा म्हणजे असे एका घरातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल यांचा लाभ घेत आहे, तर त्यातील एका व्यक्तीला या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे। म्हणजे 18 वर्षांच्या आतील जर मुलगा तुमचा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तोही बाद करण्यात आलेला आहे। त्यानंतर अनेक अशा अटी घालण्यात आलेल्या आहे की त्या अटींमुळे नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजनेतून अनेक शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पीएम किसानचा मागील हप्ता जो की मागील महिन्यामध्ये वितरण झालेला आहे त्याचा जर हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, म्हणजे पीएम किसानचा तो हप्त्याचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा झालेला असेल तर मात्र तुम्ही घाबरून जायचे नाहीये, तर मात्र तुम्हाला नक्कीच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा कुठलीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता राहिला प्रश्न 9वा आणि 10वा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर शेतकरी मित्रांनो, जसं की आता जुलै महिना संपत आलेला आहे आणि हा जो कालावधी आहे तर हा कालावधी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा असेल 10व्या हप्त्याचा असेल या दोन्ही हप्त्यांचा कालावधी संपलेला आहे। म्हणजेच हे दोन्ही हप्ते आता राज्य शासनासाठी पेंडिंग राहिलेले आहेत। प्रत्येक शेतकरी बांधवांचे हे हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत, नमोचा 9वा आणि 10वा हे दोन्ही हप्ते। त्यामुळे आता जो कालावधी सुरू झालेला आहे तर तो 11व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे, जेणेकरून इथून मागेच म्हणजे जून जुलै मध्ये शेतकरी मे जून मध्ये शेतकरी बांधवांना हे हप्ते वितरण व्हायला हवे होते। परंतु जसं की आतापर्यंत आपण पाहिलंय नमो शेतकरी योजनेचे सुरुवातीचे जे हप्ते आहेत तर ते हप्ते आपल्याला रेग्युलर म्हणजे आहे त्या वेळेमध्ये प्रत्येकी 3 महिन्यामध्ये त्याचं वितरण केलं गेलेलं आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकरी बांधवांना वेळेवरती मिळत नाही। आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता सुद्धा खूप विलंब झाला त्या हप्त्याला मिळण्यासाठी, कारण पीएम किसानचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांना योग्य वेळेत मिळतोय, कारण तो केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित केला जातोय।
आणि प्रत्येक वेळेस नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जातो आणि तो योग्य वेळेमध्ये वितरित केला जातोय. आता जसं की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना ही राज्य शासनाने चालू केलेली आहे. म्हणजेच पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसांच्या गॅप मध्ये कमीत कमी शेतकरी बांधवांना तो हप्ता दिला जायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8 ते 10 दिवसच नाही, महिने जास्त होत आहे की शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधव जास्तीत जास्त आपल्याला कमेंट्स मध्ये हाच प्रश्न विचारताय, कारण आज शेतकरी बांधवांना अतोनात गरज आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असेल आणि 10वा असेल. जसं की सोशल मीडियावरती सांगितलं जातं की नमोचा 9वा आणि 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार. म्हणजे शेतकरी बांधवांना आतुरता लागते की आता आपल्याला प्रत्येकी 9व्या हप्त्याचे 2000, 10व्या हप्त्याचे 2000 म्हणजे एकूण 4000 रुपये आपल्याला मिळणार अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा लागते. परंतु ज्या वेळेस शेतकरी बांधवांच्या मनामध्ये ती निराशा निर्माण होते, कारण आपण पाहिलं सोशल मीडियावरती अनेक तारखा दिल्या गेल्या. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जूनच्या या तारखेला जमा होणार, जुलैच्या या तारखेला जमा होणार आणि ती तारीख आल्यानंतर मात्र शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटत नाहीये किंवा त्या हप्त्याचं वितरण त्यांच्या बँक खात्यामध्ये केलं जात नाहीये आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना निराशा पाहायला मिळते आणि या निराशेतून शेतकरी बांधव आज खरोखर वैतागले आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांचा असा सुद्धा भ्रम झालाय की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली आहे का, त्यामुळे आम्हाला तिचा लाभ भेटत नाही. परंतु मित्रांनो, ही योजना बंद झालेली नाही, ही योजना चालू आहे. फक्त आणि फक्त राज्य शासनाच्या माध्यमातून तिचा लाभ जो आहे तर तो लाभ योग्य वेळ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत नाहीये. आता यामध्ये अनेक कारणे असतील, आपल्याला त्यामध्ये जायचं नाहीये. परंतु आता सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं, जे की शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे मोठ्या प्रमाणामध्ये की नमोचा 9वा आणि 10वा हप्ता आम्हाला केव्हा भेटणार, तर त्या शेतकरी बांधवांसाठी राज्य शासन असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून अद्याप मात्र कुठलीही अधिकृत अपडेट ही नमो शेतकरी योजनेसंदर्भात आलेली नाहीये. ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भात अधिकृत अपडेट येईल किंवा मग तारीख डिक्लेअर केली जाईल, दोन्ही हप्ते एकत्र येणार का किंवा मग 9वाच हप्ता मिळणार की 10वाही मिळणार, याबद्दलची जेव्हा केव्हा राज्य शासन असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून अधिकृत अपडेट देण्यात येईल, नक्कीच आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलवरती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तोपर्यंत शेतकरी बांधवांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.